12वी इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्ड आपण करत आहोत इकॉनॉमिक्स. खूप दिवसांनी आपली भेट झाली, कारण पावसामुळे आमचं वसई विरार ठप्प झालं होतं. अक्षरशः 5 ते 6 दिवस आमच्याकडे जोरदार पाऊस होता. वीज नाही, इंटरनेट नाही, खायला प्यायला सुद्धा वांदे होते, कारण पाणी भरलेलं सगळीकडे. दुकानं बंद, प्रवास बंद, रेल्वे बंद, रोडवे बंद, सगळं बंद. राईट. पण आम्हाला ही सवय होती बरं. आता हे बघा, कलर करायला सुद्धा दुकान नव्हते बरं. आता म्हातारा आला तुमच्या समोर, ठीक आहे, 2 दिवसात आपण लगेच तरुण होऊ परत आणि भेटूया, काही हरकत नाही. पण थँक्यू. तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत, म्हणजे तुम्ही लोक बघतायत. अपेक्षेच्या बाहेर व्ह्यू गेलेल्या आहेत, कारण माझ्याकडे तर मराठी विद्यार्थी नाहीच आहे. त्यातल्या त्यात 100, 150, 200 असे व्ह्यूज गेलेत, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ उपयोगाचे ठरत आहेत असं मला वाटतंय. पण जर माझं वाटणं कन्फर्म करायचं असेल तर तुमची कमेंट, तुमचा लाईक, तुमचे हाईप हे गरजेचे असतील. राईट. जे आयुष्य आम्ही 5 दिवस घालवलं ते माझ्या लहानपणी नॉर्मल होतं, कारण आम्ही 70च्या दशकातले आहोत बरं. 50 वर्ष वाटतो ना, आता वाटतो, आज वाटतोय, उद्या नाही वाटणार, डोंट वरी. ओके. तर तेव्हा असं होतं की कंटिन्युअस 15 दिवस पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम. 3-3, 4-4 दिवस लाईट नाही आहे. पत्र्याच्या अशा बाटल्या, डब्बे, त्याचे आम्ही दिवे बनवलेले असायचे केरोसिनचे, ते दिवे जळायचे, त्याच्यात अभ्यास करायचा, हे सगळं होतं. पण आज बघा, इंटरनेट नाहीये, लाईट नाहीये, हे सगळे एक्सक्यूज मी पण दिली. तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ वेगळा आहे बरं. आताची परिस्थिती, तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हाचे भाव, आत्ताचे भाव वेगळे आहेत. तेव्हा मिळणारी क्वांटिटी आणि आत्ता मिळणारी क्वांटिटी वेगळी आहे. आम्ही 5-5 पैशाची चॉकलेट खाल्ली आहे, आता 5 पैसे बघायला नाही मिळत ना, 2 रुपयाचे चॉकलेट येते. राईट. म्हणजे तो काळ आणि हा काळ गरजेचं आहे समजणं, गरजेचं आहे. मोबाईल, इंटरनेट, याव त्याव हे सगळं तुम्हाला नॉर्मल आहे, पण आमच्यासाठी, आम्ही तारुण्य जेव्हा पार केलेलं, म्हणजे 25-26 असे जेव्हा होतो, किंवा 30, त्या काळात आमच्याकडे मोबाईल वगैरे आले. इंटरनेट हे दैनंदिन जीवनाचं झालं. नाहीतर मग सायबर कॅफे असायचे, तिकडे जाऊन मेल बिल करून यायचं. ओके. काही लोक गेम खेळायला जायचे. आज इंटरनेट दारादारात आणि मोबाईलमध्ये आहे, आपल्याला उपयोगाचं झालं. तो काळ, आजचा काळ, फरक आहे. अभ्यास गरजेचा आहे. तोच जो अभ्यास आहे अर्थशास्त्रामध्ये किंवा गणितामध्ये किंवा सांख्यिकीमध्ये, त्याला आपण म्हणतोय निर्देशांक किंवा इंडेक्स नंबर. ओके. तेव्हाचा भाव, आत्ताचा भाव, तेव्हाची किंमत, आत्ताची किंमत, तेव्हा मिळणारं प्रमाण, आत्ता मिळणारं प्रमाण, यांच्यातला जो अभ्यास आहे, तेव्हाचं उत्पन्न, आत्ताचं उत्पन्न, हा जो अभ्यास आहे त्याला आपण म्हणतोय निर्देशांक. ओके. मग ठराविक तुम्हाला हवं असेल की आम्ही 2020 मध्ये कमवलेले पैसे आणि 2026 मध्ये कमवलेले पैसे यांचा अभ्यास करू, उत्पन्नाचा, करू शकता. पण मला एक सांगा की 2020 हे नॉर्मल वर्ष होतं का आपलं? नाही, कोविड होतं. म्हणजे तेव्हाचं उत्पन्न आणि आत्ताचं उत्पन्न खरोखर जर कम्पेअर केलं तर मिळणारे निष्कर्ष हे विश्वसनीय असतील का? नाही. बरं. का? ते एक चुकीचं वर्ष होतं, किंवा ते एक नॉर्मल वर्ष नव्हतं, साधारण वर्ष नव्हतं. बरं. तुमच्या जिल्ह्यात झालेला आत्ताचा पाऊस आणि तुमच्या जिल्ह्यात झालेला नंतरचा पाऊस, पुढच्या 5 वर्षाचा पाऊस, याचा तुम्ही अभ्यास करू शकणार का? नाही. 5 वर्षाचा माहिती नाही, पण गेल्या 5 वर्षाचा आणि आत्ताचा यांच्यातला तुम्ही फरक अभ्यास करू शकाल? हो. त्यानुसार पुढच्या 5 वर्षाचा अंदाज लावू शकाल? हो. म्हणजे गतकाळ आणि आत्ताचा काळ याच्यातला संबंध शोधणं हे निर्देशकांना पॉसिबल आहे. त्याच्यावर आधारित भविष्य प्लॅन करणं हे निर्देशक करू शकतील. ओके. पण परफेक्ट फिगर देऊ शकणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत इथे, बाकी काही नाही. ओके. निर्देशकांची व्याख्या तुम्हाला इकडे 2 आहेत, त्यातनं तुम्हाला जी परवडेल, जी आवडेल ती तुम्ही द्या. माईक चालू केलाय का? केलाय. ओके. निर्देशकांची वैशिष्ट्ये. निर्देशक हे सांख्यिकीय साधन आहे. निर्देशक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे. ओके. आणि ते शेकडेवारींवर आहे. एका विशिष्ट काळात किंवा 2 विभिन्न काळात किंवा 2 विभिन्न स्थानांतील
उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत मी. किंवा एक जास्त संबंधित चलांचे परिणाम मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो. ओके. जो निर्देशांक एका चलाच्या सहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. या उलट जे निर्देशांक चलाच्या गटसमूहात तयार केले जातो त्याला संयुक्त निर्देशांक म्हणतात. ओके. इंडिव्हिज्युअल इंडेक्स नंबर आणि ग्रुप इंडेक्स नंबर. निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो, लक्षात घ्या. ओके. ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष. 2020 मूळ वर्ष होऊ शकतं का कोणत्याही निर्देशकांसाठी? नाही, कारण ते जगभरासाठी एक स्थगित वर्ष होतं. कोविडमुळे अख्खं जग थांबलेलं होतं, नाही ना म्हणता कमीत कमी 5 ते 6 महिने. बरोबर. मूळ वर्षाची किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्य प्रमाण मोजला जातो. अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी पुढे 5 वर्षात काय होणार आहे हे मोजू शकतो निर्देशकांचा वापर केला जातो. म्हणून त्याला आर्थिक क्रियांचा वायुभार मापक असे म्हटले जाते. ओके. इट शोज द प्रेशर ऑफ द फ्युचर. आता निर्देशकांचे प्रकार किती आहेत? तर 4 प्रकार आहेत. एक आहे किंमत निर्देशांक. नावावरूनच कळतंय इथे तुम्ही संबंध कोणाच शोधणार आहात? किंमतीत, म्हणजेच प्राइस. आत्ताची प्राइस, गेली वर्षाची प्राइस. P1 P0 जे आहे ते P1 सध्याचं आणि P0 हे गेलेला काळ आहे. ओके. जो तुमचा मूळ वर्ष आहे, बेस इयर आहे, त्याचं नेहमी 0 येणार. मग प्राइस असेल तर P, क्वांटिटी असेल म्हणजे प्रमाण असेल, संख्या असेल तर Q. ओके. संख्यात्मक निर्देशक Q1 आणि Q0. Q0 गेलेल्या वर्षाचं, Q1 आत्ताचं सध्याचं वर्ष. ओके. मूल्य निर्देशक. मूल्य, मी एवढे किलो तांदूळ एवढ्या भावाने आज घेतले, एवढे किलो तांदूळ एवढ्या भावाने आधी घेत होतो. ओके. सो P1 Q1, P0 Q0. त्यानंतर विशिष्ट हेतू निर्देशांक. तुम्हाला फक्त एवढाच अभ्यास करायचा आहे की ह्या कंपनीचा मोबाईलचा हा मॉडेल आधी या भावात येत होता, आता या भावात येतोय. फक्त त्याच मॉडेलशी तुम्ही संबंधित आहात. तर विशिष्ट हेतू. तुम्हाला मोजायचं होतं की माझ्या गावातलं किंवा माझ्या जिल्ह्यातलं उत्पन्न गेल्या वर्षी केवढं होतं आणि या वर्षी किती आहे लोकांचं. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहात. विशिष्ट. ओके. देश मोजतोय देशाचं उत्पन्न, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या गावाचं, तुमच्या आळीतलं असं जर मोजणार असाल तर ते विशिष्ट होणार आहे. ओके. निर्देशकांचे अर्थशास्त्रातील महत्व बघा किती महत्वाचं आहे गोष्टी. तुम्हाला कितीतरी गोष्टींची जाणीव करून देणारे हे निर्देशांक आहेत. तुम्ही एखादी विशिष्ट वस्तू पकडून त्याला अभ्यास करू शकता. तुम्ही एखाद्या वस्तूचा भाव पकडून त्याला अभ्यास करू शकता. तुम्ही सर्वसाधारणतः पाऊस किती पडत होता आणि किती पडतो याचा अभ्यास करू शकता. तापमान किती वाढलं, किती वाढतंय, ओके, याचा अभ्यास करू शकता. असं आहे. तर निर्देशकांचे हे आर्थिक विश्लेषण अनिवार्य साधने आहेत. पुढील मुद्दे निर्देशकांचे महत्व स्पष्ट करतात. तर एक, योग्य धोरण ठरवण्यासाठी गरजेचं आहे. कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी. येस. भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज येतोय तुम्हाला निर्देशकांमुळे. चलनवाढीचे मोजमाप तुम्हाला करता येते. आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सदर करण्यास मदत. आता हे मला हसू का आलं, आजकाल लपवालपवी खूप चालते. आहे 10ची पण दाखवली जाते 100ची. बरं, म्हणजे बडाघर पोकळ वासा असा एक प्रकार आपल्या देशात आणि राज्यात जास्त बघायला मिळतो किंवा समाजात दैनंदिन जीवनात सुद्धा बघायला मिळतोय. लोक कर्ज काढून स्वतःला श्रीमंत दाखवतात. खरोखर श्रीमंत आहोत का? नाही. वास्तव हे वास्तव असलं पाहिजे. खोटारडेपणा कधीही हानिकारक ठरतो आणि खोल सगळं जेव्हा निघतं तेव्हा तुमचा विकास सुद्धा कोसळतो. बरोबर. आणि लोकांकडे कर्ज मागून मागून आपण स्वतःच्या दिवाळ्या करणार तर दिवाळ्या आपलंही निघणार आणि त्यांचंही निघणार. शेवटी काय लोक दारात उभी राहून चपलीने तुडवणार आपल्याला. म्हणून वास्तविक दाखवणारे निर्देशांक असणं गरजेचं आहे. ठीक आहे. थोडेसे कान टोचणं गरजेचं आहे ना, कारण मला माहिती आहे का ही जी पिढी आहे जी माझा अभ्यास करते, बरोबर, ती पुढे जाऊन माझ्या देशाचे नागरिक आहेत आणि ते जबाबदार नागरिक व्हावे त्यासाठी हे कान टोचणी चालू असते. ठीक आहे. किंमत निर्देशकांचे हेतू. इथे काय आहे? निर्देशक किमतीचे असतात. बरोबर.
मूळ वर्षाची निवड ही साधारण वर्ष असावं की असाधारण वर्ष? साधारण वर्ष. आता कोविड वगैरे असेल तर नो, उपयोगाचं नाहीये. बरं. वस्तूंची निवड, तुम्ही जी वस्तू निवडताय ती नॉर्मली अवेलेबल असली पाहिजे. बरं. हिरे, माणिक, बरं, अशी गोष्टींचं तुम्ही निर्देशांक मोजायला जाल तर नो. ते दैनंदिन जीवनात रेग्युलरली असे नॉर्मली एवढे उपलब्ध नाहीये. तुम्हाला निसर्गावर अवलंबून राहावं लागतं या गोष्टींसाठी, राईट. वस्तूंची किंमतीची निवड गरजेची आहे. योग्य सरासरीची निवड, बरं, योग्य भाराची निवड, बरं, त्यानंतर योग्य सूत्रांची निवड, हे गरजेचं आहे. ओके. सूत्र आपल्याला पुढे येतील, अभ्यास करायचे आहेत आपल्याला. बरं, तुम्ही कोणतं सूत्र निवडणार आहात, तुमचा उद्देश काय आहे निर्देशकांचा, त्यावर त्याचं सूत्र अवलंबून राहील. ओके. म्हणजे मी अभ्यास करतोय तांदळाच्या भावाचा आणि तुम्ही अभ्यास करतायत गव्हाच्या भावाचा, तोही तुमच्या गावातला. दोघांचा उद्देश वेगळा आहे, दोघांच्या वस्तू वेगळ्या आहे, दोघांचा भाव वेगळा आहे. आपण आपापले फॉर्म्युला किंवा सूत्र ठरवावे. ठीक आहे. त्यानंतर निर्देशक रचनांच्या पद्धती. एक साधा निर्देशक आहे, त्याच्यात कोण कोण येत आहे तर किंमत निर्देशक, नावावरून कळतंय किंमत. तर P1 भागिले P0 गुणिले 100. P1 ही या वर्षाची किंमत आहे, P0 गेल्या वर्षाची किंवा तुमच्या मूळ वर्षाची बेस इयरची किंमत आहे. ओके. त्यानंतर संख्यात्मक निर्देशांक, संख्या म्हणजेच क्वांटिटी म्हणजेच प्रमाण. ओके. तो Q1 या वर्षीचं प्रमाण, Q0 गेल्या वर्षी. समजा 5 वर्षापूर्वी 1000 रुपयात, 1000 रुपयात मी समजा 15 किलो तांदूळ घेत होतो. तर आता 1000 रुपयात 15 किलो तांदूळ येणार आहेत का? नाही, 12च येतील. 15 भागिले 12. ओके. Q1 अपॉन Q0 इंटू 100. ओके. आणि किंमत आणि वस्तू किंवा संख्या दोन्ही मिळून काय होत आहे, मूल्य. तर तिसरं काय आहे, मूल्य निर्देशांक. ओके. P1 Q1 अपॉन P0 Q0. ठीक आहे. आज मला जर 15 किलो तांदूळ घ्यायचे असतील तर मला 1500 रुपये मोजावे लागतील एखाद वेळ, बरोबर. तर 1500 भागिले 1000 हे सूत्र आलं पाहिजे. P1 Q1 अपॉन P0 Q0 भागिले P0 Q0 इंटू 100 गुणिले 100. कळलं. त्यानंतर भारान्वित निर्देशांक आहेत. इथे तुमचे 2 स्टॅटिस्टिशियन यांनी दिलेले आहेत, ऍक्च्युली 5-6 आहेत. म्हणजे भविष्यात तुम्हाला अभ्यास करायचा आहे निर्देशकांचा, हे लक्षात घ्या, ते येणार आहेत. ओके. तुमच्या डिग्रीमध्ये. तर लास्ट पेयर्स आहे, लास्ट पेयरच्या आपले आहेत जे, त्यांनी काय म्हटलंय, P1 Q1 अपॉन P0 Q0. P1 Q0 आहे वाटतं. ओके. P1 Q0 आहे, हा, अपॉन P0 Q0. ओके. तर P1 आणि Q0, तर बघा 30 गुणिले 4 120, 20 गुणिले 5 100, 60 गुणिले 8 60 हे 48 480. बरं. त्यानंतर 40 गुणिले 4 म्हणजे 160. हे काय झालं तुमचं P1 Q0 भागिले काय सांगितलं त्यांनी, P0 Q0. म्हणजेच पहिल्या दोघांचा गुणाकार करावा लागणार. 20 चोक 80, 10 पाचे 50, 40 आठे 320, 30 चोक 120. दोघांची बेरीज करूया, राईट. तो काय आहे, 860 भागिले 570 गुणिले 100. किती टक्केवारी येते, 150%. हे झालं तुमचं निर्देशांक. ओके. आणि हे कोणी दिलंय, लास्पेयरने, म्हणून ते काय येत आहे, IL. ओके. हे भविष्यात शिकाल, डोंट वरी. लास्पेयरचा नंतर कोण आलेला आहे, पाशे. ओके. इथे पाचशे म्हणतात, इंग्लिशमध्ये पाशीची सवय झाली आम्हाला. ओके. पाशा, पाशा खान, खुदा गवा पिक्चर. P1 Q1 भागिले P0 Q. ओके. P1 Q1 भागिले P0 Q1. तर तुम्हाला मूळ वर्ष दिलेलं आहे, चालू वर्ष दिलेलं आहे, दोघांची किंमत आणि प्रमाण, किंमत आणि प्रमाण परिणाम दिलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे, P1 आणि Q1 या दोघांना पकडायचं आहे. ठीक आहे. तर P1 आणि Q1 म्हणजेच काय, कोण कोण आहे मग इकडे आपल्याकडे, 5 आणि 8, 5 8 40, 8 त्रिक 24, बेधाई 20, 10 पंचे 50. आणि कोण आहे P0 Q1. तर P0 म्हणजेच कोण आहे, 2, आणि Q1 म्हणजेच कोण आहे, 8.
8 16, 4 त्रिक 12, 1 धाई 10 आणि 5 धाई 5 5 25. त्याची बेरीज शोधली. 134 भागिले 63 गुणिले 100. ओके. मग इंडेक्स नंबर किती आला तुमचा? 212/69 किंवा 69. असा एक रिवाज आहे की 69 नाही बोलायचं, दशांशानंतर असेल तर प्रत्येक डिजिट वेगळा बोलायचा. ओके. निर्देशकांची मर्यादा. आता तुम्ही कोणतं वर्ष निवडलंय यावर आहे, तुम्ही कोणती वस्तू निवडली आहे यावर आहे, कारण तो नमुना आहे ना. नमुनाच चुकीचा असेल तर निर्देशांक चुकीचा, म्हणजे सगळं चुकीचं आहे का? नाही. नमुन्यावर तुम्ही पूर्ण याचा अंदाज कसा लावणार? लफडा आहे. बरं. तर जुन्यावर नमुन्यावर आधारित आहे, त्यानंतर आकडेवारींवर आधारित आहे. निर्देशकांच्या चुकीचा उद्देश असू शकतो. तुम्ही चुकीची वस्तू, चुकीचा भाव, चुकीचं वर्ष निवडलं तर निर्देशकांचा उपयोग समाजासाठी, आर्थिक शास्त्रासाठी होणार आहे का? कठीण आहे. बरं. सूत्राची उणीव. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील बदल जे होत आहेत त्यावर निर्देशांक बदलत राहणार आहेत. गुणवत्तेत बदल होत आलेले आहेत, त्यानुसार तुमचे निर्देशांक बदलणार आहेत. त्यानंतर बैजिक भार म्हणजेच काय, तुम्हाला टॅक्स वगैरे जो पे करावा लागतोय. बरं. सरकारला टॅक्स उत्पन्न होत आहे, पण महाग कोणाला पडतोय? आपल्याला. राईट. आणि मर्यादित व्याप्ती. तुम्ही ठराविक वस्तूसाठी, ठराविक जागेसाठी, ठराविक किमतीसाठी काम करताय, म्हणून ओव्हरऑल याचं मूल्यमापन करणं थोडंसं कठीण जात आहे. आय होप की धडा कळलेला आहे. येस. अभ्यास चाललाय असं मी गृहीत धरतोय, पण तरीही तुमच्या कमेंटची, हाईपची वगैरे मला गरज आहे, सो दॅट कळेल, कारण मी तर पहिल्यांदा मराठीत शिकवतोय. राईट. माझं शिक्षण इंग्लिश मीडियम झालेलं आहे आणि मी आत्तापर्यंत इंग्लिशमध्येच सगळं करत होतो. OCSP टाकूया, BK शक्य नाहीये टाकणं मगाशी सांगितल्याप्रमाणे. ओके. BK तुम्हाला इंग्लिशमधूनच अभ्यास करावा, म्हणजे इंग्लिश हिंदी मिक्स आहे, तेही समजेल, डोंट वरी, घाबरायची गरज नाहीये. मग तुम्ही तुमचं मराठीत लिहून घ्या. ओके. सगळी गणितं सोडवलेली आहेत BKची. तुम्ही किती मेहनत करणार त्यावर आहे अवलंबून. ओके. आर्ट्सवाल्यांना हवा असेल एखादा विषय तर मला सांगा कमेंटमध्ये, बघूया, प्रयत्न करूया आपण. ओके. थँक्यू.